पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। काल आपण 64व्या श्लोकापाशी आलो आहोत आणि आज आता इच्छा आहे की आपण दुसरा अध्याय पूर्ण करूया, कारण आपण पाहिला आहे त्याप्रमाणे आता पुढचे विषय दोनच, जो कालपासून चालू आहे अगदी शेवटच्या श्लोकापर्यंत 71व्या श्लोकापर्यंत सुद्धा कामना हाच विषय घेऊन आता हा दुसरा अध्याय पुढे जातो। आणि त्याच्यामध्ये एक नवीन शब्द जो आलेला आहे तो प्रसाद। प्रसादस्तु प्रसन्नता। प्रसाद हा प्राप्त व्हावा, ही प्रसन्नता प्राप्त व्हावी। त्या प्रसन्नतेकरता साधनाच उपयोगाला येते असं नाही, साधनेनी आपण त्याच्या जवळ जातो, पण प्रसन्नता प्राप्त होण्याकरता ईश्वरी कृपा व्हावीच लागते। आणि त्यामुळे या प्रसन्नतेकरता ईश्वराचं स्मरण, ईश्वराच्या ठिकाणचा भाव, ईश्वराच्या ठिकाणची श्रद्धा जशी जशी अधिकाधिक दृढ होत जाईल तसं तसं अंतःकरणाला प्रसन्नता लाभू शकते। आणि त्यामुळे ही प्रसन्नता कुणाला प्राप्त होते, आणि ज्याला अखंड प्रसन्नता प्राप्त आहे तोच ईश्वराचा प्रसाद आहे। प्रसाद हा शब्द प्रसन्नतेला पर्यायी इथे आलेला आहे। या प्रसाद शब्दाचा अर्थच मुळी प्रसन्नता असा आहे। आणि साधना मार्गावरती केलं जाणारं जे साधन आहे त्या साधनेच्या यशस्वीतेचं गमक काय, हे एकच आहे की साधना करत असताना, साधना करत नसताना, कुणीही मनुष्य जीवन जगताना जेव्हा प्रसन्नतेने जीवन जगतो त्यावेळी ती प्रसन्नता हीच ईश्वरी कृपा आहे। ती प्रसन्नता हेच त्या साधनेचं यश आहे। आणि त्यामुळे परिस्थिती काही असो, परिस्थिती कशीही असो, ज्याच्या मनाचं समाधान कधी दूर होत नाही असा जो तो या प्रसाद शब्दाला योग्य अशा प्रकाराने त्याचं आपण जीवन म्हणू, त्याची साधना म्हणू, किंवा त्याचं एकूण त्या साधनेचं फल म्हणू, की जे त्या प्रसाद शब्दाशी बरोबर निगडीत आहे। अगदी कालचंच उदाहरण घेतलं अरिस्टॉटल सारख्याचं, तर सिकंदरासारख्याला बरोबर शिकवण्याकरता की तू जो प्रश्न मला विचारलास आणि त्यापुढे जी घटना होईल किंवा घडेल तर ती घटना तुझ्या आयुष्याला कसं कलाटणी देईल त्याचं एक प्रात्यक्षिक अरिस्टॉटलनी दाखवलंय। याचा अर्थ अरिस्टॉटलला त्या बाई फिरवत आहेत आणि त्या गळ्यात पट्टा घालून हे सगळं कुणा करता आहे, हा सगळा प्रसंगाचा भडकपणा कुणा करता आहे, तो त्या सिकंदरा करता आहे। कारण आपल्या शिष्याला शिकवण्याकरता आहे, समाजाच्या पुढे काही गोष्टी उकलून दाखवण्याकरता आहेत। तुकाराम महाराजांच्या चरित्रात आहेत, अनेक संतांच्या चरित्रात आहेत, त्या त्यांच्या चरित्रामध्ये का निर्माण व्हाव्यात
त्या त्यांच्या चरित्रात लोकांनी त्रास दिला म्हणून निर्माण होतात की नाही आपल्याला माहीत नाही, पण ईश्वराला आपल्या संतांचं मोठेपण लोकांपुढे प्रकट करायचं असतं, म्हणून भगवंत काही त्याच्या विरोधात, त्याच्या बाजूनी, अनुकूल प्रतिकूल अशा लोकांच्या मध्ये काही धारणा निर्माण करतच नाही असं नाही, निर्माण करतो. आणि त्या धारणांच्यामुळे हे भगवत भक्त किंवा हे श्रेष्ठ पुरुष लोकांना अधिक उकलून समजतात, लोकांना त्यांच्या चरित्राचं मोठेपण अधिकाधिक लक्षात येतं. आणि त्यामुळे या ठिकाणी जो शब्द येणार आहे पुढे तो प्रसाद हा शब्द येणार आहे. आणि ती जी प्रसन्नता आहे त्या प्रसन्नतेचं, त्या भक्तीचं, ईश्वरी कृपेचं गमक उपनिषदांनी अगदी अर्ध्या श्लोकामध्ये, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी जसं शंकराचार्य म्हणतात तसंच श्लोकार्धामध्ये सांगितलंय. यमे वैश वृणुते तेन लभ्यः असं त्याचं वर्णन केलंय. तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम, की भगवंत आपली कृपा, आपली तनू, आपला प्रसाद, आपली जी काही त्या भक्ताला देण्याची ठेव आहे ती ठेव तो अशी देत नाही. त्याला जेव्हा वाटतं तेव्हाच यमे वैश वृणुते, ज्याच्याकरता ज्याला तो वरतो, ज्याला तो स्वीकारतो त्यालाच तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम, त्यालाच तो आपली तनू प्रकट करून दाखवतो. आणि मग त्याकरता आधी काय म्हटलंय, नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुधा श्रुतेन यमे वैश वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. हे सगळ्या तत्वज्ञानाचं, सगळ्या भूमिकांचं सार आहे. आपण लक्षात ठेवावं की प्रवचन केल्याने, प्रवचन ऐकल्याने, बहुश्रुत असल्याने, पुष्कळ तप केल्याने परमात्मा प्राप्त होतो का, ते म्हणतात नाही होत. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. आठवड्याभरामध्ये प्रवचनकार कितीही बिझी असला आणि त्याच्या बिझी असण्याचं श्रोत्यांना पुष्कळ अप्रूप असलं तरी सुद्धा त्या प्रवचनकाराला 100 ठिकाणी धावून काही प्राप्त होतं असं नाही. प्रवचनाने काही प्राप्त होत. मनुष्य जसे आपले व्यवसाय करतो तसा प्रवचनकार तयार झालेला असतो त्याच्या त्याच्या अभ्यासामध्ये, त्यांनी पुष्कळ चिंतन केलेलं असतं. आणि असं आहे की जो रोजच्या चिंतनाला तयार नसतो तो ह्या क्षेत्रामध्ये अशी किंवदंती असं आपण म्हणूया, पण जे मला पक्क माहिती आहे, असं जेव्हा विचारतात लोक की अहो असं असं आमच्याकडे कार्यक्रम आहे, आमच्याकडचा विषय असा असा आहे, आपल्याला विषय द्यायचा आहे, काही आपल्याला संदर्भाला पुस्तकं पाहिजेत का, तर त्यावेळी मंडळी असं म्हणतात, प्रवचनकार मंडळी, विषय काय आहे तुमचा, अमुक आहे. नाही, ठीक आहे. म्हटलं की असं कसं हो, आज आपल्याला काही त्या विषयाचा काही संदर्भ असल्याशिवाय आपण कसं बोलणार. त्यांनी सांगितलं कुणाचा विषय काय आहे याच्याशी आपला काय संबंध आहे, आपले जे विषय तयार आहेत त्यातलं तिथे काय कटपेस्ट करायचे तेवढं आपण लक्षात ठेवायचं, तेवढं मांडलं, विषय संपला. जर प्रवचनेन लभ्य हा असा जो परमात्मा असता तर त्या प्रवचनाकरता जी साधना आहे, त्या प्रवचनाकरता जे चिंतन आहे, ते प्रवचन ज्ञानेश्वरी कितव्यांदा सांगताय, 5व्यांदा सांगतोय. दासबोध कितव्यांदा सांगताय, 10व्यांदा सांगतोय. उपनिषद कितव्यांदा सांगताय, 7व्यांदा सांगताय. तुम्हाला काही बघावं लागत नसेल, कारण श्रोताही तितकाच त्या बाबतीमध्ये शिथिल आहे. वक्ताही म्हणतो आता काय, आता वक्त्याला तर तो पहुचा आहे असंच वाटतं. त्याला वाटतं आता काय, त्यात काय अभ्यास करायचा आहे, काय जे आहे ते मांडायचं आहे. त्याच्याही पुढे जाऊन प्रवचन करणारा म्हणतो, एखादा आपल्याला फोन करतो, म्हणतो की बाई तुमचा हा जरा स्पेशल विषय आहे, हा जरा मला टेलिफोनवरून थोडा नॅरेट करा. तर टेलिफोनवरून सांगितला, जरा एक 10-5 मुद्दे मला जरा वेगळे मांडा, त्याच्यातले माझ्या पुढे द्या. तर हे घेतले मुद्दे, आता ह्याच्यावरून जरा मला थोडी 2-4 उदाहरणं द्या, त्यातली दिली की लगेच तो वक्ता आपल्याला सांगतो, बाई माझं एक प्रवचन तयार झालं. विषयाचं चिंतन करावं लागत नाही, विषयाचं कुठल्याही तऱ्हेने आपल्याला त्या विषयाच्या चिंतनातून येणारा जो आत्मविश्वास आहे तो मिळवावा लागत नाही.
आता प्रवचन केल्याने हा असा गरगर माझ्यासारखा प्रवचनकार फिरायला लागला, त्याला भगवंतांनी काय म्हणून फल द्यावं आणि कशाचं म्हणून फल द्यावं? त्यामुळे उपनिषद सांगतात नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. कोणत्याही विषयावर तुम्ही बोलत राहिलात म्हणून भगवंतांनी तुम्हाला त्या बोलण्याचं फल द्यावं, काय तर आत्मदर्शन शक्य नाही म्हणाले. मी आपल्याला नेहमी म्हणते, अनेक ठिकाणी म्हणते, त्याप्रमाणे आहे की त्याचं नावच मी लोकल ॲनेस्थेशिया ठेवलेलं आहे, की तासाचा लोकल ॲनेस्थेशिया आहे, की जो वक्ता पण घेतो आणि श्रोता पण घेतो. तास संपला की बाहेर पडताना त्याच्या मनामधला विषय त्यांनी वक्त्याला नमस्कार करताना तिथंच ठेवलेलं असतं. सोनोपंत दांडेकर नेहमी म्हणतात, आणि ते म्हणायचे, ते म्हणाले आमच्या वारकरी संप्रदायाचं बरं आहे. आमच्याकडे वारकऱ्यांच्यामध्ये कथा कीर्तन झालं की श्रोता येतो, वक्त्याला नमस्कार करतो, वक्ता श्रोत्याला नमस्कार करतो, दोघांनी एकमेकांना नमस्कार करावा. म्हणाले वक्त्याला श्रोता का नमस्कार करतो? तो म्हणतो बुवा पुष्कळ कृपा केली तुमच्यावर, तासभर ऐकायला बसलो, आता तुमचं तुमच्या जवळ ठेवा, तुम्हाला देऊन जातो बाहेर, एवढंच आहे. आणि त्याशिवाय त्या प्रवचनाचं काही मूल्य आहे असं वक्त्याच्या बाजूनी श्रोत्याच्या बाजूनी फार थोडं आहे. खऱ्या अर्थाने प्रवचन करणारा कोणी आहे त्याची गोष्टच वेगळी आहे. परंतु सामान्यतः उपनिषदांनी नियमांनी सांगितलं आहे, आपल्याला वचन म्हणून सांगितलेलं आहे, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया. पुष्कळ बुद्धी आहे, पुष्कळ धारणाशक्ती आहे, पुष्कळ विषय मांडण्याची ताकद आहे, म्हणून चांगली बुद्धी आहे, अनेक विषयांचं ग्रहण केलं आहे, त्याच्यावरती पुष्कळ काही विचारविनिमय केला आहे, म्हणून नाही म्हणाल. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुतेण. हा वक्ता कसा आहे? बहुश्रुत आहे. वक्ता बहुश्रुत आहे म्हणून त्या वक्त्याला पुष्कळ काही वाचतो आहे, त्या विषयातलं ज्ञान आहे, काय काय करत राहतो, इंटरनेटवरून डाउनलोड करतो, अनेक पुस्तकं पाहतो, अनेक लोकांची व्याख्यानं ऐकतो, त्यांच्यावरून नोट्स घेतो, मग आपलं व्याख्यान तयार करतो. सगळे प्रकार आहेत प्रवचनकारांमध्ये. आपल्या प्रवचनाच्या विषयाच्या वरती काय प्रवचन आहे ती दुसऱ्यांची प्रवचनं आणून त्या प्रवचनांवर बोलणं. भगवंत म्हणतात यांनी काही होत नाही. यमे वैश वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. ते म्हणाले ज्याला परमात्मा वरतो, ज्याला परमात्मा स्वीकारतो, त्याच्याच पुढे परमात्मा आपली तनू प्रकट करतो, दुसऱ्या पुढे नाही. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या पुढे तनू प्रकट करावी याकरता आमच्याकडे काय असावं? गीताकारांनी या दोन गोष्टी आम्हाला सांगितल्या आहेत. एक गोष्ट सांगितली आहे की मनोगतान कामान आमच्या ठिकाणच्या कमीत कमी झाल्या पाहिजेत. आपण काय असं नाही म्हणू शकत पूर्णपणे गेल्या पाहिजेत, पण ज्याच्या पूर्णपणे गेल्या आहेत किंवा जाणार आहेत किंवा गेल्यानंतरची त्याची काय स्थिती आहे त्याची लक्षणं आपली चालू आहेत. आता आपण कालपासून बघतो आहोत, 9-10 श्लोक झाले, आजही आपले तसेच 8-9 श्लोक होतील. तर यामध्ये विषय एकच आहे पुन्हा पुन्हा. इंद्रियग्राम बलवान आहे, तो इंद्रियग्राम मनाला खेचतो. मन बुद्धीचं ऐकत नाही, मन बुद्धीची फरफट करतं, बुद्धीला आपल्या दिशेने खेचतं. कारण का? मन बेलगाम आहे, ते लावून घेत नाही आपल्यावरती कुठलंही बंधन. ते बंधनातून केव्हा सटकून जातं हे कळत नाही. म्हणून गीताकार म्हणतात की सगळ्यात काय नियंत्रणात आणायचं असेल त्या मनाला नियंत्रणात आणणं फार अवघड आहे. तुम्ही त्या इंद्रियांच्यावर नियंत्रण आणा. तुम्हाला अभ्यास करण्याकरता स्थूल पातळीवरचा विषय आहे, इंद्रियांना नियंत्रणात आणा. इंद्रियांना नियंत्रणात आणताना सुद्धा ते म्हणतात की बाकीच्या 4 शब्दस्पर्श रूप आणि गंध या 4 तन्मात्रांशी निगडीत असणारी इंद्रिय आहेत, ती काहीतरी नियंत्रणात आणता येतील, परंतु रसना नियंत्रणात आणणं फार अवघड आहे. त्याचं कारण आहे तिचा संबंध शेवटपर्यंत आहे. आणि त्यामुळे रसनेला नियंत्रणात आणायला जाल, जो तिला नियंत्रणात आणायला जाल तो ती अधिक बलवान ठरेल. आणि म्हणून तिला नियंत्रणात आणू नका, परम दृष्ट्वा निवर्तते. तुम्ही श्रेष्ठ गोष्टीच्याकडे आपलं अंतःकरण न्या. सगळ्यात श्रेष्ठ काय? परमात्मा जो सर्वश्रेष्ठ आहे. त्या परमात्म्याच्या ठिकाणी
आमचं अंतःकरण जर आम्ही ठेवलं तर या ठिकाणी भगवान सांगतात की त्याला बघितल्यानंतर तो जो रस आहे तो कोणताही असेल, तो कैवल्याचा रस असेल. कारण बघा आपल्याकडे सगळी जशी अभंग आहेत, रचना आहेत, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याचं चांदणं खाण्याची इच्छा आहे. म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा रसच सांगितला. नामामृत रस आहे, काल आपण बघितलं त्याप्रमाणे. कीर्तन रस आहे, सर्व प्रकारचे रस आहेत, भक्तीचा रस आहे. अशा प्रकारे ह्या रसामध्ये जर का मनुष्याने आपल्याला ठेवलं, जर त्याचं अंतःकरण त्यामध्ये मोहित झालं, तर त्याला हा जो रसनेचा रस आहे, जो जिव्हा रस आहे, जो रुची रस आहे, ती रुचिरता त्याला फारशी मोह घालणार नाही आणि त्यापासून तो दूर जाईल. आता याच्या पुढे आपण पाहणार आहोत हा 64वा श्लोक. आपण आज शक्यतो 72 पर्यंत पोचूया. यामध्ये रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. आता या प्रसादपाशी ही प्रसन्नता आहे. कसं आहे म्हणाले? राग आणि द्वेष वियुक्त, म्हणजे युक्त जोडलेलं असणे, वियुक्त त्याच्या रहित, रागद्वेषाच्या रहित होऊन आणि विषयान इंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर विधेयात्मा. आपल्याला इंद्रिय कशी आहेत? स्वतःला वश झालेली आहेत. आपल्याला इंद्रिय वश करून सगळ्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं तर ते दुसरी कोणतीही पद्धती, दुसरी कोणतीही साधना, दुसरी कोणतीही मेथडॉलॉजी आपल्याला सांगत नाही. ते एकच गोष्ट आपल्याला सांगतात की फक्त इंद्रिय आहेत, ती नियंत्रणात ठेवा. आता इथे पण आम्हाला तसंच सांगितलं आहे की म्हणाले हे जे आपल्या आपल्या विषयांच्या ठिकाणी जो इंद्रियांचा भाव आहे त्यापासून इंद्रिय आपल्या नियंत्रणात जेव्हा ठेवली जातील त्यावेळी म्हणाले आपल्याला वश असलेल्या इंद्रियांनी तो जेव्हा चरण, म्हणजे तो जेव्हा विषयान इंद्रियैश्चरन्, त्या विषयांच्यामध्ये इंद्रियांच्या साह्याने व्यवहार व्यापार करतो, करावाच लागतो. आपण कालच बघितलंय की जेवलंच पाहिजे, झोपलंच पाहिजे, बघितलंच पाहिजे, कानाने ऐकलंच पाहिजे, तोंडाने बोललंच पाहिजे. माझं मौन आहे म्हणून पाट्यांवर पाट्या लिहित जाणं हे मौनाचं स्वरूप नाही आहे. मौन आहे, आपल्या कथाकारांच्या कथा पुष्कळ आहेत, त्या पुष्कळ विनोदी आहेत, पुष्कळ प्रकार आहेत की आपलं मौन आहे म्हणून हातातल्या पळ्या घेऊन मारणार आहे, आपलं मौन आहे म्हणून हाताला वरवंटा मारणार आहेत. काय विचारू नका. कथाकारांची एक एक कथा नुसती माणसाला मजेमध्ये त्याचं सूत्र सांगणारी आहे. अर्थ एकच आहे की तोंडाने फक्त बोलायचं नाही आणि जे बोलणं आहे ते बाकीच्या कृतीने करायचं, त्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून ते ह्या ठिकाणी म्हणतात की ही पूर्णपणे इंद्रियांना वश करून जो त्या त्या गोष्टीमध्ये ज्याची आवश्यकता आहे, आपण पाहिलंच आहे की जे जे आवश्यक आहे ते कर्म करताना गीताकारांनी ते लेपावतं असं म्हटलंच नाही आहे. आणि म्हणून विहित कर्माचं आणि स्वधर्माचं आचरण हे त्यांनी ज्या आग्रहाने सांगितलं आहे की ते कर्म हे आम्हाला अडचणीत आणणारं नाहीच आहे. आणि म्हणून ते आता पुढे सांगतात आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. त्याला पूर्ण प्रसन्नता प्राप्त होते. म्हणून ही विषय हे आघवे सर्वथा मनवनी सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील. म्हणून विषय हे आघवे, हे सर्व विषय आपल्याला समजून घेऊन मनवनी आपल्याला जाणून घेऊन आपण ते सर्वथा सर्व प्रकारे मनवनी सांडावे. मग रागद्वेष स्वभावे नाशतील. आपल्यापासून जर ते खरंच पूर्ण दूर झाले तर स्वाभाविकरित्या मुळातून निघून जातील, ते आमच्या ठिकाणी राहणारच नाहीत. पार्थ आणि काही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. पण म्हणाले एक आहे की जरी रागद्वेष निघून गेले तरी इंद्रियांच्या ठिकाणी मात्र जेव्हा ते कार्य करावं लागतं, म्हणजे भोजन करायला लागणार आहे. आता भोजन करताना
श्रीखंड पुरी वाढली आहे कोणी, आणि सुंदर श्रीखंड आहे, उत्तम पुरी आहे केलेली, गरमागरम पुरी आहे, तो खाताना हा जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे तोही मनापासून तो आवडीने खाणार आहे. तो काय आहे हे आंबोण असतं तरी मला चाललं असतं, श्रीखंड पुरीच पाहिजे असं नाही, मला दोन्ही सारखंच आहे असं काही तो म्हणत नाही. काल आपण बघितलं तसं जोग महाराजांचं म्हणाले, मी लोणी भाकरी खातो, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मला महाराज म्हणता म्हणून मी काय गोऱ्यान गोमूत्र पिऊ? म्हणाले मलाही भोजनच करायचं आहे, भोजन भोजनच आहे. म्हणून शब्द काय वापरलाय माऊलींनी इथे, रमता नाही. खाताना ते गोष्ट किंवा ती वस्तू, तो पदार्थ, त्याची रुची पूर्णपणाने समजून त्याचा आस्वाद घेऊन तो स्थितप्रज्ञ त्याचं सेवन करतो आहे. पण त्यांनी सेवन केलं तरी काय होतं, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. तरी ते इंद्रियांना मुळे रममाण झाल्याचे जे दोष आहेत तो दोष त्याच्या ठिकाणी येत नाही, कारण इंद्रिय तिथे आसक्त होत नाहीत, तो त्याचा आस्वाद घेतो. याचा अर्थ भगवंतानी जीभ दिली आहे आणि त्या रसनेला रुची जाणण्याचं सामर्थ्य दिलं आहे, ते तो जाणतो आहे, पण तो त्या आसक्तीने खात नाही. लगेच दृष्टांत आहे, जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करी जगाते स्पर्शतू तरी संग दोषे काय लिंपतू तेथी चेनी. ज्याप्रमाणे आकाशामध्ये असणारा जो सूर्य आहे तो रश्मी करी जगाते स्पर्शो, तो किरणांच्या रूपाने जगाला स्पर्श करतो. तरी संग दोषे काय लिंपतू तेथी चेनी, त्या प्रत्येकाला तिथे रश्मी किंवा किरण येऊन स्पर्शतात, म्हणून त्याचे दोष काय सूर्याला लागतात? म्हणाले सूर्यापासून जरी किरण निघाले आणि ते सगळ्या जगाला स्पर्शत असले तरी सुद्धा त्याच्या स्पर्शाने जसा सूर्याला या जगातला कोणताही दोष बाधित होत नाही, तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न तो जो कामक्रोध विहीन होऊन असे. तसंच म्हणाले, तैसा इंद्रियार्थी उदासीन, इंद्रियांच्या अर्थाविषयी. आता आपल्याला शब्द पाठ झाला, इंद्रियांचा अर्थ म्हटला की विषय, की विषयांच्या विषयी जो उदासीन आहे. आत्मरसेची निर्भिन्न, जो आत्मरसापासून कधीही भिन्न होत नाही, तो आत्मानंदामध्ये सदा मग्न आहे. जो कामक्रोध विहीन, ज्याच्या ठिकाणी कामना किंवा क्रोध आता शिल्लक राहिलेले नाहीत, होऊनी असे. तर तो इंद्रिय तर कसा असे, तरी विषयात तूही काही आपण पे वाचून नाही. मग विषय कवण काही बाधितील कवणा, अशी जेव्हा त्याची स्थिती आहे. ही ओवी पुढची ओवी, मग तिसऱ्या ओवीत त्याचा परिणाम. तरी विषयात तूही काही आपण पे वाचून नाही. कोणताही विषय जेव्हा तो पाहतो तेव्हा त्या विषयाकडे पाहताना आपण पे वाचून म्हणजे एका परमात्म्या वाचून त्याच्या ठिकाणी त्या विषयाच्या संबंधी सुद्धा दुसरा विचार येत नाही. आणि म्हणून हा पदार्थ चांगला आहे, ही वस्तू चांगली आहे, ती मला प्राप्त व्हावी, असा त्याच्या दृष्टीचा अभिलाषेचा विषय होऊच शकत नाही. आणि म्हणून तैसा तरी विषयात तूही काही आपण पे वाचून नाही. मग विषय कवण काही बाधितील कवणा, अशी जर स्थिती असेल तर मग कोणताही विषय कुणाला बाधू शकतो? म्हणजे त्या स्थितप्रज्ञाला कोणतेही विषय समोर आले तरी कसे बाधित होऊ शकतील? आणि म्हणून आपल्याकडचं प्रसिद्ध उदाहरण जनकराजाचं आहे, की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की पहा, हा जो राजा आहे याच्या ठिकाणी केवढी निर्लेपता आहे. एक पाय आहे, तो त्याचे सेवेकरी अगदी त्याचं मालिश करता आहे, त्याच्या पायाचं लेपन करता आहे, त्याचे पाय दाबून देत आहेत, त्याच्या पायाला मसाज करतायत, काय शब्द वापरायचा तो वापरू, पण त्याचे पाय चुरण्याचं काम करतायत, पाद संवाहन करतायत. आणि दुसरा जो पाय आहे त्याचा, तो त्या ठिकाणी जळते निखारे आहेत त्याच्यात ठेवलेला. कालच्यासारखीच ही गोष्ट आहे की ज्याला स्थितप्रज्ञ कसा असतो हे कळत नाही, म्हणून जो संशयात पडला आहे तो जेव्हा जनकांना भेटायला आला आहे की हा राजा असून असा कसा मोठा श्रेष्ठ पुरुष होऊ शकतो, जनकराजांनी त्याला आत बोलावलेलं आहे. आणि तो जेव्हा हे पाहतो तेव्हा थक्क होतो की एका पायाला जेवढे शक्य आहेत तेवढे
उत्तमोत्तम भोग त्याला प्राप्त होत आहेत, आणि दुसरा पाय कल्पनेच्या पलीकडे ज्वालेमध्ये आहे, तो दोन्ही करताच थंड आहे, तो दोन्हीच्या ठिकाणी उदासीन आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं, तरी सर्व विषयातून काही आपण पे वाचून नाही, मग विषय कवण काही बाधितील कवणा. जो त्या विषयामध्ये जातच नाही, त्याच्या दृष्टीला दिसणारी गोष्ट एकच आहे, ती म्हणजे परमात्मा. आता ते विषय त्याला बाधक कसे होतील, जरी उदके उदकी बुडीजे. केव्हा बाधक होतील म्हणाले, तर टोकाची गोष्ट सांगतायत आपल्याला. जर पाण्याला पाण्यातच बुडावं लागलं तर, का अग्नी आगी पोळीजे, किंवा अग्नीने अग्नीला भाजवलं, पोळवलं, चटका दिला असं म्हणायची वेळ आली, तरी विषय संगे आपलं विजय परिपूर्ण तो. तर तेव्हा मात्र म्हणाले असं म्हणावं लागेल की ह्याचा विषयाशी स्पर्श झाला, त्याच्या इंद्रियांच्या अर्थाशी तो त्याचा संग झाला, आणि त्याबरोबर त्याच्या अंतःकरणामध्ये त्या विषयांच्या बद्दल काही आसक्ती निर्माण झाली. ही केव्हा होईल, की जेव्हा पाणी म्हणतं मला पाण्यात बुडावं लागलं, जेव्हा अग्नी म्हणतं की मला अग्नीत चटका देत आहे, अशी जेव्हा अशक्य गोष्ट शक्य होईल, तेव्हाच विषयाचा संग घडला तर याच्या अंतःकरणामध्ये त्याविषयी त्या परिपूर्ण व्यक्तीच्या ठिकाणी आपलं विजय तो विरघळेल, किंवा त्याच्या ठिकाणी मोह निर्माण होईल. ऐसा आपणची केवळ होऊनी असे निखळ, तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांत मानी. ऐसा आपणची केवळ, आपणची आता आपण शब्द सारखा आत्म्याकरता वापरला हे लक्षात ठेवायचं. आता ऐसा आपणची केवळ, असा जो केवळ आत्मरूपाशी एकरूप होऊन राहतो, होऊनी असे निखळ. त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यावर कसा राहतो, निखळ, कोणत्याही उपाधीच्या शिवाय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ॲब्सोल्यूट म्हणतो, की अगदी त्याच्या मूळ कोऱ्या करकरीत स्वरूपामध्ये, त्या ठिकाणी कुठल्याही उपाधीच्या शिवाय. तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांत मानी, त्याची जी प्रज्ञा आहे, त्याची जी बुद्धी आहे, ती भ्रांत होणारच नाही, हे आपण लक्षात ठेवा. त्याच्या बुद्धीचा नाश होणारच नाही, त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी विवेकराहित्य असणारच नाही, त्याचा आत्मानात्म विवेक आणि सारासार विवेक याचं भान त्याच्या ठिकाणी कधी सुटणार नाही. या दोन गोष्टी कधी त्याला सोडून जाणार नाहीत. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. आता प्रसादे सर्व दुःखानां, आता या प्रसादाचं वर प्रसाद आमच्या पुढे मांडला. ईश्वराची कृपा, अंतःकरणाची प्रसन्नता हा विषय आमच्या पुढे आला. आता ही अंतःकरणाची प्रसन्नता आहे, ती काय करते, लगेच त्याचं फल सांगितलं. सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, सगळ्या दुःखांच्या ठिकाणी त्यांचा पूर्णपणे नाश करते. त्या दुःखांना ती ठेवतच नाही, दुःख निघूनच जातात. केव्हा ईश्वराची कृपा झाली असं समजावं, त्या लक्षणाचा परिणाम काय आहे, तर सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, सर्व दुःखांच्या ठिकाणी नाश संभवतो. म्हणाले प्रसन्न चेतसो, आता हा असा प्रसन्न चित्त असलेला असा जो कोणी, त्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणू, असा जो पुरुष आहे, ही आशु, आशु म्हणजे लवकर, अगदी तात्काळच, लवकरच, बुद्धी ही पर्यवतिष्ठते, ज्याच्या ठिकाणी ही प्रसन्नता लाभली आहे, की ज्या प्रसन्नतेने दुःखाचा नाश झालेला आहे, त्याची जी बुद्धी आहे ती लवकरच स्थिर होते. त्याची जी बुद्धी आहे ती पर्यवतिष्ठते, स्थिर होते. आशु, आपण आशुतोष म्हणतो ना शंकराला, कारण का, आशु म्हणजे लवकरात लवकर संतुष्ट करणारा असा भगवान शंकर आहे. तो भोले शंकर आहे, कारण तो फार लवकर पावतो आणि तो आम्हाला लवकर प्रसन्न होतो, लवकर कृपावंत होतो, म्हणून त्याचं नाव आशुतोष आहे. फार लवकर आम्हाला संतुष्ट करतो, तोष देतो. तो शब्द इथे आशु आलेला आहे. देखे अखंडित प्रसन्नता, पहा म्हणाले, जेव्हा तो अखंड प्रसन्नता पाहतो, आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. रिगणे, तिथे प्रवेश नाही. कुणाला प्रवेश नाही, संसारातल्या दुःखांना. संसारातली दुःख कुठे राहतात,
आपण पूर्वी एकदा बोललो होतो तसं, हा जो सत्पुरुष आहे यांनी केंद्रस्थानावरती त्याचा परमात्मा ठेवलेला आहे. त्या केंद्रस्थानावर त्या परमात्म्याच्या बाहेर एक पहिलं वर्तुळ काढलंय. त्या वर्तुळावरती हा आहे आणि या वर्तुळाच्या पलीकडे त्यांनी प्रत्येकाला किती अंतरावर ठेवायचं ते ठरवलेलं आहे. त्यांनी हा मनुष्य कोणत्या वर्तुळावर, दुसऱ्या का चौथ्या का पाचव्या, हा मनुष्य कोणत्या वर्तुळावर, 50व्या का 100व्या, त्यांनी ठेवून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे दुसऱ्या वर्तुळावरच्या माणसाची मला काय विचारणा केली पाहिजे, त्याच्या बाबतीत मला कुठे दक्ष असलं पाहिजे, किंवा व्यवहार म्हणून त्या बाबतीत माझा व्यवहार काय ठरतो, माझं कर्म, विहित कर्म, स्वधर्म त्या ठिकाणी मला काय त्या बाबतीत शिकवतो ते तो ठरवून टाकतो. आता हे केलं पाहिजे, हे मी केलं आहे. त्याच्या पलीकडे आता त्यांनी मला त्रास द्यावा म्हणजे त्या कर्तव्यानी व्यक्ती त्याला त्रास देऊ शकत नाही. ते जे कर्तव्य आहे त्याचं, ते कर्तव्य आता त्याला खुणावत नाही, ते कर्तव्य आता त्याला बोचत नाही, ते कर्तव्य आता त्याला संभ्रमात टाकत नाही, कारण कोणताच भ्रम त्याच्या बुद्धीत शिल्लक नाही. त्यामुळे व्यवहार कुणाशी कसा, किती, कुठे, केव्हा हे त्यांनी ठरवून टाकलेलं आहे. आणि म्हणून ते सांगतात या जगातलं जे दुःख आहे ते त्याच्यापर्यंत पोचूच शकत नाही. आणि म्हणून आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. या संसारातलं समस्त दुःख जे आहे ते त्याच्या आसपास प्रवेश करूच शकत नाही. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीची नाही. म्हणजे ज्याच्या पोटामध्ये आमची जी हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे पोटामध्ये, की झालं एक घड्याळ बसवून दिलेलं आहे त्याला, की 3 तास झाले की भुकेची भावनेला सुरुवात होते. आणि मग आपण आपल्या देहाला जे वळण लावलं आहे ते आमचं बायोलॉजिकल क्लॉक आम्हाला सांगतं चला 7 तास झालेत, 2 खाण्याच्या मध्ये तुमची गॅप 7 तासाची आहे. आता पोट सांगायला लागतं आम्हाला की आता काहीतरी त्याला आहुती द्या, आम्ही लगेच काहीतरी भोजन करू. ते म्हणाले पण ज्याच्या पोटामध्ये तो जठरामधला रस आहे तो रसमुळी अमृतच आहे. आता असा जर जैसा अमृताचा निर्झरू झरा वाहतो आहे त्याच्या पोटामध्ये, प्रसवे जयाचा जठरू ज्याच्या जठरामध्ये तो प्रसवतो आहे, तया क्षुधे तृषेचा म्हटलंय, क्षुधे तृषेचा अडधरू त्याला भूक आणि तहान याचा अडथळा काय, काही नाही, काहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे, तसंच आहे म्हणत. एकदा हृदयाला ती प्रसन्नता प्राप्त झाल्यानंतर आता हृदयामध्ये कशाचं दुःख राहिलं, तर फक्त प्रसन्नतेने भरून राहिलंय. आता दुःख नावाच्या भावनेला, वृत्तीला, स्मरणाला आता तिथे जागा नाही. आता तिथे फक्त प्रसन्नतेला स्थान आहे. आणि त्यामुळे तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. त्यामुळे तिथे काय होतं, एका भगवंताशी ती वृत्ती निगडीत होऊन राहते, त्याच्याशी एकरूप होऊन राहते. म्हणून तो केंद्रात आहे आणि त्या केंद्रावरचं सगळ्यात जवळचं वर्तुळ त्या स्थितप्रज्ञाचं आहे. तो आपल्या केंद्रामध्ये असलेल्या परमात्म्याच्या जवळ आहे आणि त्या केंद्रापासून त्याच्यापर्यंत सारखं आकर्षण आहे. आणि याच्यापासून केंद्रापर्यंत याला 2च माहिती आहेत. याच्यापासून 5व्यावर, ह्याच्यापासून 7व्यावर कोण आहे, त्याचा संबंध फक्त त्याचा धर्माशी आहे, त्याचा संबंध त्याचा फक्त विधिनिषेधाशी आहे, त्याचा संबंध फक्त त्याच्या कर्तव्याशी आहे, त्याच्या कर्माशी आहे, बाकी नाही, बाकी तो अडकत नाही. म्हणून ते सांगतात की तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे, तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपू, लगेच दृष्टांत दिला. जिथे वारा नाही आहे आणि त्या ठिकाणी शांत अशी ज्योत तेवते आहे, सर्वथा नेणे कंपू, जर तिथे वाराच येत नाही तर त्याला हलवणारं कोण आहे, त्याच्यामध्ये कंपन संभवतच नाही. तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. त्याचप्रमाणे हा स्थिरबुद्धीचा स्वस्वरूपामध्ये रमलेला आणि योगानी युक्त असलेला, म्हणजे योगयुक्तू, त्यामुळे योग आणि युक्त 2 वापरले, म्हणजे पिवळा पितांबर आहे इथे. तर इथे योग म्हणजे जोडलं जाणं आणि युक्त म्हणजे जोडलं जाणं.
योगाशी युक्त आहे. कोणत्या योगाशी युक्त आहे? स्वस्वरूपाशी जोडलेलं राहणं. हा जो योग आहे त्या योगामध्ये युक्त म्हणजे सातत्याने जोडला गेलेला आहे, म्हणून योगयुक्त. म्हणून आपण 6व्या अध्यायाचं सारखं उदाहरण देतो की प्रयत्नात यतमानस्तु. तसं आहे हे योगयुक्त असा शब्द वापरला आहे की कोणत्या ना कोणत्या तरी तऱ्हेने भगवंताशी कोणत्याही स्थितीत तो केवळ जोडलेला आहे, हा त्याचा योग आहे. अखंड जोडलेलं राहणं हा योग आहे. आणि तो योग कसा आहे? त्यांनी तो युक्त आहे. कालचा श्लोक गेला आपला, युक्त आसित मत्परा, युक्त हो आणि मग माझ्याशी जोडला जा. एकदा युक्तता आली की त्याच्यात गडबडीला जागाच नाही आहे, जोडलंच गेलेलं आहे. आणि म्हणून युक्त आहे, जोडला गेलेला आहे. आणि कशाशी जोडला गेलेला आहे? जे जोडलं जाणं अपेक्षित आहे त्याच्याशी जोडला गेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात असा हा निवातीचा दीपू आहे की ज्या ठिकाणी बिलकुल हवा येत नाही, वारा येत नाही, त्या दिव्याला कंप माहीत नाही. आणि असा ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे त्याच्या बुद्धीला परिस्थिती कोणतीही बदलू दे, कंपायमान होणं त्याला माहिती नाही आहे. असा तो योगयुक्त आहे. नास्ति बुद्धिरयुक्तस्य नचा युक्तस्य भावना नचा भावयता शांतीर अशांतस्य कुतः सुखम. नास्ति बुद्धिरयुक्तस्य म्हणाले हा एक ट्रिकी श्लोक आहे आपल्याला पुन्हा आलेला, की आपल्या पुढे असा येतो की बाबा काय भानगड आहे, हा जो अयुक्त आहे. आता ही एक गंमत असते भाष्यकाराची. पुढे जो विषय येणार असतो त्या विषयाला एका वेगळ्या पद्धतीने अलीकडचं भाष्य संपवलं जातं. तसं माऊलींनी योगयुक्त शब्दांनी संपवलं. कारण आता अयुक्ताची भाषा करायची आहे. आत्तापर्यंत युक्ततेची भाषा झालेली आहे. म्हणून ह्या शेवटच्या ओवीत काय म्हणतात? जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. योगयुक्तू म्हटल्याबरोबर पुढचा श्लोक आम्ही वाचायला घेतला, नास्ति बुद्धिरयुक्तस्य. आता कुणाच्या बद्दल वर्णन चाललं? अयुक्तस्य, जो योगयुक्त नाही. योग सोडा, नुसताच युक्त नाही. म्हणाले नचा युक्तस्य भावना, म्हणजे ज्याची बुद्धी अयुक्त आहे, म्हणजे ज्याची बुद्धी अत्यंत चंचल आहे, ज्याच्या बुद्धीला स्थैर्य नाही, ज्याच्या बुद्धीच्या ठिकाणी सारखे मनापासून येणारे जे सिग्नल्स आहेत ते सगळे त्या बुद्धीला चलबिचल करताहेत. कुणाही चांगल्या माणसाला त्याच्या ठिकाणी त्याच्या चांगुलपणाची दाद दिली तर तो मनुष्य 4 लोकांच्या मध्ये उभा राहील. तो तसा राहता कामा नये, त्याला त्याचं चांगुलपणाचं श्रेय मिळता कामा नये. तो नेहमीच दडपलेला असला पाहिजे. ही कुणाची बुद्धी आहे? अयुक्ताची बुद्धी आहे. ही बुद्धी, ज्या बुद्धीला स्थैर्य आहे त्या बुद्धीच्या ठिकाणी हे होऊच शकत नाही. कारण जी स्थिर बुद्धी आहे त्या बुद्धीचा तिच्यावर विश्वास आहे. आणि तिच्यावर विश्वास असल्यामुळे स्थिरपणाने कार्य करण्याकरता, कर्तृत्व दाखवण्याकरता काय लागतं त्याच्याकरता ज्या अनेक गुणांची आवश्यकता आहे त्याची त्याला जाण आहे. आणि ती जाण आहे म्हणून 4 लोकांची युक्तता त्याला कळू शकते, अन्यथा नाही. ही जी अयुक्त बुद्धी आहे ती 10 ठिकाणी भरकटलेलीच राहते. ती 4 ठिकाणी काय आहे, फार सावध असावं लागतं. द्रोणाचार्यांनी जेव्हा पाहिलं की अर्जुन या ठिकाणी प्रतिज्ञा करून बसलाय आणि म्हणालाय की सूर्यास्ताच्या आधी जयद्रथाचा वध करीन अभिमन्यूच्या वधाकरता, आणि नाही तर अग्निकाष्ठ भक्षण करीन. आता काही झालं तरी दुर्योधनाने सांगितलं आता याला मारलंच पाहिजे, यांनी अग्निकाष्ठ भक्षण केलंच पाहिजे. काय असेल ती तुमच्या ठिकाणची जी काही कुशलता आहे, द्रोणाचार्यांना सांगितलं की तुम्ही आता ती वापरा. किती व्यूह रचावेत द्रोणाचार्यांनी. सुरुवातीपासूनची जी व्यूहरचना आहे ती एकापेक्षा एक किती अवघड आहे. महाभारतामध्ये त्याचं वर्णन केलंय, किती प्रकारचे व्यूह आहेत. तर त्यांना ज्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे युद्धाकरता आणि थेट जिथं नेऊन त्या जयद्रथाला ठेवलेलं आहे तिथपर्यंत पोचलं तर पाहिजे ना संध्याकाळच्या आत. कसं त्यांना पोचवता येणार नाही याचा प्रयत्न आहे. आणि त्याकरता जेव्हा ते निघाले तिथून, द्रोणाचार्यांनी ज्या प्रकारचा व्यूह रचला आहे
तो बघितला. आता अर्जुनाला माहिती आहे कोणता व्यूह आहे, कृष्णाला माहिती आहे कोणता व्यूह आहे, सगळे एकापेक्षा एक अतिरथी महारथी आहेत. त्यांनी सांगितलं की द्रोणाचार्य ज्या ठिकाणी उभे आहेत हा व्यूह प्रवेशाचा त्या ठिकाणचा खरा योग्य प्रवेश आहे. त्यांनी सांगितलं अर्जुना इथून नाही प्रवेश करायचा, आपल्याला दुसऱ्या बाजूनी करायचा, कारण द्रोणाचार्य बेसावध असणार आहेत. त्यांना माहिती आहे प्रवेश इथून होणार आहे, आपण नाही इथून करायचा. दुसरीकडे गेले, त्या ठिकाणाहून प्रवेश केला. त्या ठिकाणी द्रोणाचार्यांनी पाहिलं अरे हे सगळं बदललं. त्यांच्या वेगाबरोबर द्रोणाचार्य तितकेच चपल आहेत, तेही त्या ठिकाणी उभे राहिले. घनघोर युद्ध झालं. युद्धामध्ये द्रोणाचार्यांना चुकवणं अवघड झालं. त्यांना कृष्णाने अशा शिताफिरी चकवलं आणि ज्या बाजूनी त्या व्यूहात प्रवेश करायचा तो सोडून दुसऱ्या बाजूनी व्यूहात प्रवेश केला. हे कौशल्य आहे. आता त्या कौशल्याला, द्रोणाचार्यांच्या कौशल्याला जर अर्जुन आणि कृष्ण हे जर कौशल्याने उभे नाही राहिले तर बाहेर गदारोळ करण्यामध्ये काय मतलब आहे? त्या राज्यपालाला जखमी करण्यात काय मतलब आहे? पोचलं पाहिजे तिथपर्यंत. त्याकरता काय करायचं, तो प्रत्येकाची स्ट्रॅटेजी तयार पाहिजे. गुंडगिरी ही स्ट्रॅटेजी असत नाही, पाठीमागून वार ही स्ट्रॅटेजी असत नाही, फसवणूक ही स्ट्रॅटेजी असत नाही. अरे बुद्धीनी चाला. इथे त्यांनी सांगितलं की अहो या मंडळींना बुद्धीनी चालणंच येत नाही. ही मंडळी बुद्धीनी चालायला तयारच नसतात. आणि म्हणून ते सांगतात इथे की ज्याची बुद्धी स्थिर नाही, कशाशी न त्यांचं त्यांना कळत नाही. केंद्रात काय करावं, महानगरपालिकेत काय करावं, संसदेमध्ये म्हणजे विधान भवनामध्ये काय करावं, कुठे काय स्ट्रॅटेजी स्वीकारावी, हे जेव्हा माणसाला कळत नाही तेव्हा ही बुद्धी कशी आहे, अयुक्त आहे. त्या बुद्धीला स्थैर्य नाही. का स्थैर्य नाही? प्रसंग कोणताही येऊ शकतो, पण आपल्याला आपली काहीतरी तत्व पाहिजे. या तत्वाने आम्ही उभं राहू. नुसते आमचा सन्मान, कसला सन्मान, कुणाचा सन्मान, कुणी द्यायचा? अहो घरात कुणी कुणाला मागितला तर सन्मान कोणी देत नाही. इथं बाहेर कोण सन्मान घेऊन बसलाय का वाटायला पोत्यामध्ये? असं कधी असत नाही. त्यामुळे इथे ही जी बुद्धी अयुक्त बुद्धी आहे ती कशी आहे? फार हुशारीने कार्य कर. उगाच चाणक्य जन्माला आले का? उगाच एकापेक्षा एक राजकारण धुरंधर जन्माला आले का? एकापेक्षा एक मंडळी आपल्या बुद्धीच्या चातुर्याने ज्या प्रकाराने आजपर्यंत या भारतामध्ये राजकारण केलं, काही सामान्य नव्हती. एकापेक्षा एक श्रेष्ठ माणसं होती, एकापेक्षा एक मोठे कार्यकर्ते होते, एकापेक्षा एकाची बुद्धी. पण ती बुद्धी कार्यरत केव्हा होते? जेव्हा बुद्धीचा पाया हा स्थिर असतो. इथे भगवंतांनी सांगितलं की जगामध्ये अनेक लोक असेच आहेत की ज्यांची बुद्धी स्थिर पायावर उभी नाही, आणि ती तशी नाही नचा युक्तस्य भावना, आणि ती तशी स्थिर नाही याचं त्यांना काही वाटत पण नाही. आपली बुद्धी स्थिर नाही याच्याविषयी त्यांना खंत नाही, त्याच्याविषयी त्यांना विचार करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. म्हणून नचा भावयतः शांती म्हणाले, ज्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भावना नाही. आता आपण बोललो ते आहे. बुद्धी अस्थिर का असते? कारण श्रद्धा कशावर नसते. म्हणून श्रद्धा असावी लागते, आदर असावा लागतो. म्हणून आपल्याकडे व्यवहारामध्ये आपल्या घरात आपण एक देवाची पूजा करतो, 2 फोटो ठेवतो. एक फोटो रामाचा ठेवतो, एक फोटो देवीचा ठेवतो. आपण म्हणतो अहो तुमच्या घरामधले कुलपरंपरेने देवता कोणत्या, तुमची कुलस्वामिनी कोणती, तुमची कुलदेवता कोणती? माणूस सांगतो आमची शंकर कुलदेवता आहे, आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे, आमची कोल्हापूरची आहे. ती कोल्हापूरची तुळजाभवानी आमच्या प्रसन्नतेकरता उभी राहिली आहे, सगुण रूप धारण करून. आमच्या घरातली कुलदेवता आहे नरसिंह आहे. ती देवता रूपाने उग्र आहे, पण आम्हाला ती लोभस आहे, कारण ती आमची कुलदेवता आहे. आमचं प्रेम आहे तिच्यावरती, आम्हाला त्या देवतेचा आदर आहे. आता या देवता आमच्याकरता मंदिरामध्ये उभ्या आहेत, त्या आमच्या सगुण भक्तीकरता उभ्या आहेत. त्यांचं मूळ रूप काय? नमस्कार कुणाला करायला सांगितलं? नमस्कार आम्हाला पुरुष आणि प्रकृतीलाच करायला सांगितलं. कशाकरता आमच्या घरात कुलदेवता असल्यावर कुलस्वामिनी पाहिजे, दोन्ही पाहिजे. कारण का? प्रत्येकाच्या घरात दोन्ही आहे. प्रत्येकाच्या घरात कुलदेवता आहे, प्रत्येकाच्या घरात कुलस्वामिनी. का? कारण त्या तत्वज्ञानाच्या पातळीवरती असलेल्या त्या पुरुषाचं आणि त्या प्रकृतीचं स्मरण आहे.
की हे पुरुष प्रकृतीने हे जग निर्माण केले. ज्यांनी हे जग निर्माण केलं आहे त्याची कृतज्ञता बुद्धी त्याच्याविषयीची माझ्या अंतःकरणातून प्रकट झाल्याशिवाय माझा दिवस सुरू होऊच शकत नाही. याच्यामध्ये कशा करता आहे? त्यांना नमस्कार उठल्यावर करायचा. अरे काय आहे हे? तुम्ही लोक फार परंपरेशी जे आलेल्या रूढींशी जखडलेले. ही रूढी नाहीच आहे, हे जखडले पण नाहीच आहे. याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये कृतज्ञता बुद्धी आहे. हे जग निर्माण कोणी केलं? रोज काय मी पाढा वाचणार आहे? जग कोणी निर्माण केलं? की घेतलं सांख्यदर्शन सकाळी उठल्याबरोबर की तिथे म्हटलं हा ब्रह्म आहे, ब्रह्मानंतर माया आहे, ब्रह्माच्या पोटात माया आहे, ब्रह्माच्या पोटात मायेने पुरुष प्रकृतीला जन्माला घातलाय, पुरुष प्रकृतीने अव्यक्ताला जन्माला घातलाय, अव्यक्ताने महतला, महतनी अहंकाराला, महत आणि अहंकाराच्या नंतर सत्वरज तमांना, आणि मग त्याच्या पुढेचा जो प्रवास आहे तो सगुणाचा आहे. मग आम्ही त्या प्रवासात आहोत. काही आवश्यकता नाही. या सगळ्याला सोपं आणि सुंदर करून सकाळी उठल्यावर इतक्या सुंदर घरामध्ये असलेल्या सुंदर देवघरामध्ये जेव्हा देवाला आम्ही एक नमस्कार करतो तेव्हा आम्हाला फक्त प्रसन्नता आहे, फक्त आनंद आहे. पण नमस्कार कोणाला आहे? नमस्कार त्या तत्वज्ञानाला आहे. ही जी बुद्धी आहे, ही श्रद्धा हा विषय गबाळा नाही आहे, आणि आमची श्रद्धा कधीच गबाळी नाही आहे, आणि आमची श्रद्धा कधीच विस्मरणात टाका असं सांगणारी नाही आहे. सगळ्याचं स्मरण ठेवा. एकदा वर्षाकाठी नमस्कार ठोकला की काम झालं नाही. रोज आहे, रोज सकाळी आहे, रोज संध्याकाळी आहे. तो नमस्कार काय देतो आम्हाला? श्रद्धा देतो. श्रद्धा काय देते? प्रसन्नता देते. नमस्कार कोणत्या रूपाला करतो याचं नाही. तुमच्या घरी कोणती देवता ही आहे का? वर आमच्या घरी ही देवता असली तरी माझं कृष्णावर प्रेम आहे. घरात कोणी म्हणत नाही अरे आमच्या घरात कृष्णाला नमस्कार करते, तुला आवडतं तू कर. मुलाला आवडतो हनुमान, त्याला कर. का? हे सगळं त्याचं रूप आहे. आणि ही श्रद्धा त्याच्यावर का? त्याचं कारण ज्यांनी निर्माण केलं आहे हे सगळं जग, त्याचं हे कुणी ना कोणीतरी प्रतीक रूपाने माझ्या पुढे उभं आहे. त्यातलं जे प्रतीक मला आवडलंय ते प्रतीक मी स्वीकारलंय. ते असं इथे म्हणतात नचा भावयतः शांती. अहो म्हणाले ज्याला ही श्रद्धाच माहीत नाही, जो असं म्हणतो की या श्रद्धेला काही अर्थ नाही, जो असं विपरीत रूढी आणि श्रद्धा यांच्यामध्ये गल्लत करून जो अंधश्रद्धा म्हणून निर्मूलन करायला निघतो, तो स्वतःच जाणत नाही त्याची बुद्धी कशी आहे. ही अयुक्त बुद्धी आहे, त्यालाच कळत नाही आहे. जे फार सुंदर गदी माडगुळकरांनी या लोकांना सांगितलं की जेव्हा काँग्रेसमध्ये परिस्थिती फार वाईट होत चालली, गदिमा पहिल्यापासून काँग्रेसच्या करता पुष्कळ प्रचाराच्या सभा आणि हे सगळं चालवत असत, त्याकरता गाणी लिहित असत, लोकांच्याकडनं बसवून घेत असत, काय जे काय चालतं निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये त्याकरता पुष्कळ मदत करत असत काँग्रेस करता. आनंद माडगुळकरांनी मला सांगितलेला प्रसंग आहे. ते म्हणाले की वडिलांना म्हणाले आम्ही म्हणालो की आता हे सगळं काँग्रेसचं स्वरूप फार बदलत चाललं आहे, तुम्हाला कसं वाटतं? वडील म्हणाले मला कळत नाही का? मलाही कळतं, पण म्हणाले आपल्या घरामध्ये घाण झाली म्हणून आपण घर सोडून जात नाही, आपण घराची साफसफाई करतो, घर साफ केलं पाहिजे. तसं आहे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या खाली तुम्ही श्रेष्ठ पुरुषांच्या वरच्या श्रद्धा उखडायला निघालात, कसं चालेल? चालणारच नाही. आणि कशा करता तुम्ही ज्या तऱ्हेने ह्या श्रद्धा उखडायला निघालात याचा अर्थच असा की तुमच्या बुद्धीला श्रद्धा या शब्दाचा अर्थच कळला नाही. आणि ज्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणता ती कोणती श्रद्धा आहे? श्रद्धा ही अंधही नसते आणि डोळसही नसते. श्रद्धा ही श्रद्धा असते. रूढी ही विपरीत असते, व्यवहार हा विपरीत असतो, धारणा विपरीत असतात, संकल्प विपरीत असतात, श्रद्धा नसतात विपरीत. कारण कशावरती तरी आदराचा भाव ठेवून मनुष्य जर वेडवाकडं वागायला लागला तर ज्याच्यावर आदराचा भाव ठेवतो आहे ती रूढी कुठून आली, ते वागणं कुठून आलं? असं कशा करतात? आता आपण रोज टी व्हीवर पाहतोय. परवा आपण जर पाहिलं असेल तर 40 फूट उंचीवरनं
केलेले नवस आहेत आणि वर्षां 2 वर्षाची मुलं आहेत, त्यांच्या पायाला उलटं टांगायचं, म्हणजे त्या मुलांना उलटं करायचं, त्यांच्या पायाला दोर लावायचा आणि 40 फूट दोरांनी त्या भिंतीवरनं ते मूल खाली सोडायचं. आणि ती भिंत आहे दगडाची खडबडीत, आणि ते एवढं लहान मुलं आहे, त्याला आधी 40 फूट खाली आणि त्यातनं त्याला वर जेव्हा खेचून घ्यायचं त्यावेळी ते कुठे कुठे दगड लागतो, खरचटतं, ते पोर रडायला लागतं आणि यांचे नवस पुरे होतात. आता हा नवस चालू ठेवावा का ठेवू नये, हा कुणी निर्माण केला, का निर्माण केला, हा कसा दूर करायला पाहिजे याचा विचार करा. ही श्रद्धा नाही आहे, ही विपरीत रूढी आहे. ही कशातनं आली, आपलं चाललंय ते मनोगतान कामान, काय जे अपेक्षित आहे ते मिळवण्याकरता म्हणून मनुष्याने अवलंबलेला मार्ग आहे. इथे ते आपल्याला सांगतात की म्हणाले, अहो ज्या प्रसादाची गोष्ट आम्ही बोलतो आहोत त्या ठिकाणी आपल्याला काय सांगावं, म्हणाले की जोपर्यंत अंतःकरणात श्रद्धा उत्पन्न होऊ शकत नाही तोपर्यंत मनुष्याला शांतता प्राप्तच होऊ शकत नाही. आपल्याकडे एक फार चांगली गोष्ट ठेवलेली आहे. ती गोष्ट अशी आहे की कोणत्याही स्थितीमध्ये अंतःकरणात श्रद्धा राहिलीच पाहिजे. बुद्धी पुष्कळ तल्लख होते का न होते हा त्या माणसाला त्याच्या कर्माप्रमाणे मिळालेला प्रसाद असेल, नाही तर असणार नाही. पण त्या माणसाच्या ठिकाणी श्रद्धा नाही असं होता कामा नये. असं केव्हा होतं, जेव्हा खूप बुद्धी विकसित झाली आहे पण अंतःकरणात श्रद्धा नाही, बुद्धी स्थिर राहू शकत नाही. जेव्हा बुद्धी स्थिर राहत नाही त्यावेळी त्या मनुष्याला कितीही शहाणपण असलं तरी त्याला एक तर वेड लागतं, नाही तो योग्य पद्धतीने एखाद्या विषयाशी जोडला गेला तर त्या विषयात तो कार्य करू शकतो, अन्यथा त्याचं जीवन फुकट जातं. मी आपल्याला एक सहज उदाहरण म्हणून सांगते, कदाचित पूर्वी सांगितलं असेल नसेल मला माहीत नाही. खूप हुशार मुलगा, कोणताही विषय असो, कोणतीही परीक्षा असो, आयुष्यात सगळ्या कॉमर्स लाईनच्या ऑनलाईन भारतातल्या सगळ्या परीक्षा देऊन झालेल्या, खूप मोठ्या पोस्टवर, ज्याला भारताने, चायनाने, रशियाने, अमेरिकेने प्रत्येक वेळा बोलावून घेतलेलं आहे. असा मुलगा एकदा आला आणि तो म्हणाला की माझी अडचण एकच आहे की मी कोणत्याही परीक्षेला बसलो तर मी पहिलाच येतो. म्हटलं ही तुला अडचण का वाटली, केवढं मोठं यश आहे, आता यात यशाने एखादा फुगून गेला असता आणि तो म्हटला असता वाह मला जर असं प्रत्येक वेळी मी पहिला येतोय, काय माझी बुद्धी आहे. तो म्हटला नाही, मी एक लंडनची परीक्षा दिली, त्या परीक्षेला मला 2000 पानं वाचायची होती, त्यावेळी माझी चायनाचं पोस्टिंग होतं आणि मी अभ्यास करू शकलो नाही. आणि जेव्हा मला त्या विषयाचा अभ्यास करायची वेळ आली त्यावेळी 4च दिवस उरले होते. म्हणाले मी आईला सांगितलं, आई मला या परीक्षेला बसवू नको, मी काय आता बसत नाही, जरी पैसे भरले असले तरी तू काय आता आग्रह करू नको, मी आत्ता नाही देती. आई म्हणाले अरे नसू दे, काय नापास होशील, तू कधी झालास का नापास, पहिला येण्याचा अनुभव घेतला, आता एकदा नापास होण्याचा अनुभव घे, काय बिघडलं, मग परीक्षा तर देऊन टाक. म्हणाले आई म्हणाली म्हणून म्हणाले मी परीक्षा द्यायला तयार झालो. मग आता परीक्षेला बसायचं तर पुस्तकं वाचू, म्हणून म्हणाले मी त्या 4-5 दिवसात ते पुस्तक वाचलं आणि माझा रिझल्ट आला, मी पहिलाच आलो. म्हणाला मी आता फ्रस्ट्रेट झालो, मला फ्रस्ट्रेशन आलं की अभ्यास नाही केला तरी मी पहिलाच येतो, काय प्रकरण आहे. त्याला म्हटलं हे तू फ्रस्ट्रेट नाही झालास, तुझ्या बुद्धीच्या बरोबर तुला जितकी श्रद्धा विकसित व्हायला हवी आहे तितकी झालेली नाही. तुझ्या बुद्धीचा जो आवाका आहे, तुझ्या बुद्धीची जी झेप आहे, ती बुद्धी जी कार्यक्षमता तुझ्या बुद्धीच्या ठिकाणी आहे तिला बरोबर तोलण्याकरता आवश्यक असणारी श्रद्धा पण तितकीच उत्तम असावी लागते, तितकीच उत्कट असावी लागते, तितकीच सबल असावी लागते. ती जर तितकी सबल नसेल तर ती बुद्धी नाचवते. गीताकार आम्हाला इथे तेच सांगतात की म्हणाले अहो श्रद्धा आदर हा बुद्धीमध्ये निर्माण व्हावाच लागतो आणि तो तसा असल्याशिवाय काय बुद्धी इतकी तयार आहे, काय करू म्हणाला. म्हटलं कुठलं आवडतं दैवत आहे त्याची उपासना करावी, राम आवडतो ठीक आहे, म्हटलं रामाचं ध्यान करावं, रामरक्षा म्हणावी. आणि जेव्हा केव्हा काही असं वाटलं आपल्याला की आता आपल्या एकदम सटक्कन वर जात आहे, कुठलीही गोष्ट असं आहे की ज्याला कोणत्याही गोष्टीचं आकलन फार फास्ट आहे
त्याच्या ठिकाणी येणारी ती जी गतिमानता आहे विचारांची ती पेलता यावी लागते. म्हटलं असं जर वाटलं की एखादा विषय फार भराभरा गतीने पुढे जातोय तर म्हटलं देवाचं स्मरण करावं. त्यावेळी नामस्मरण कर. तुला वाटलं तर तू रामरक्षा पुन्हा प्रत्येक वेळी म्हणत जा. तो म्हटला मी देवळात पण जात जाईन. म्हटलं जरूर जा. देवळात नमस्काराला गेला, त्या देवाला पाहिलं, त्याला नमस्कार केला, डोळे मिटले, त्याच्या डोळ्यापुढे तीच रामाची मूर्ती कायम यायला सुरुवात झाली. किती एकाग्रता आहे बघा. एवढी एकाग्रता आहे बुद्धीमध्ये, म्हणून इतकी बुद्धी विकसित, विलक्षण एकाग्रता. सांगण्याचा हेतू खूप छान तऱ्हेने त्या मुलाचं सगळं पुढे डेव्हलप झालं. पण सांगायचा आपल्याला हेतू एकच आहे की गीताकार सांगतात बुद्धीचा खेळ मांडू नका, बुद्धिवादाच्या गोष्टी नुसत्या करू नका, श्रद्धेशिवाय बुद्धी फुकट आहे. ते इथे सांगतात नचा भावयतः, ज्याच्या ठिकाणी भाव निर्माण होऊ शकत नाही. कारण भाव ही बुद्धीच्या पलीकडची स्थिती आहे आणि त्यामुळे या अंतःकरणाच्या पलीकडे जाणारी जी गोष्ट आहे तो भाव आहे, ती श्रद्धा आहे. तर म्हणाले नचा भावयतः शांती, त्याला शांतता मिळूच शकत नाही, बुद्धीला स्थैर्य येऊच शकत नाही, बुद्धीला परिपक्वता येऊच शकत नाही. मी नेहमी म्हणते आई वडील आस्तिक आहेत का नास्तिक आहेत आम्हाला घेणं नाही, त्यांना देवता आवडतात का आवडत नाही आम्हाला घेणं नाही, त्यांना घरात देवाचा फोटो ठेवायला आवडतो का नाही आवडत आम्हाला घेणं देणं नाही. आमचं एकच म्हणणं आहे, तुमच्या घरात मुलं आहेत, मुलांच्या कल्याणाचा विचार करताना मुलाला पटेल त्या देवतेचा फोटो त्याच्या खोलीत ठेवा. तुमच्या घरात एखादं तरी नेचर ड्रॉइंग असतं ना, तुम्ही असं समजा मुलाच्या खोलीत असंच XYZ ठेवलंय, कशाला त्याला राम म्हणून नमस्कार तुम्ही करूच नका. आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षाच नाही आहे. तुम्ही नास्तिक आहात ना, तुम्ही तुमच्या मार्गाने जा, तुमच्या मुलाच्या खोलीत ठेवा. त्याला ह्या फोटोंपैकी काय आवडलं ठेवा, त्याला म्हणा रोज तू आपला एक नमस्कार कर. तोही उद्या म्हणाला तुमच्यासारखा मला करायचा नाही, नको करू, त्याला काय करायचं ते पुढे बघू. पण तुम्ही नास्तिक आहात म्हणून मुलाचा आस्तिक म्हणजे श्रद्धाभाव. कारण काय नास्तिक म्हणजे नेमकं काय कुठे कळलेलं असतं. नास्तिक म्हणजे काय वागायचं ही पुन्हा भावना नेमकी झालेली नसते. इथे गीताकार सांगतात सगळ्यात धोका जर काही असेल जीवनामध्ये तर ह्या संभ्रमित अवस्थेचा आहे. जोपर्यंत श्रद्धा दृढ होऊ शकत नाही तोपर्यंत बुद्धी नेहमीच संभ्रमित राहते. आणि ते म्हणतात त्याला शांतता कधीच प्राप्त होऊ शकत नाही. मग अशांताला सुख कुठून, अशांतस्य कुतम सुखम.